शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। दरेवाडी परिसरातील जमीन विक्रीच्या व्यवहारात 18 जणांनी संगमत करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी सुनील श्रीकांत रानमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्यानंतर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सावडी उपनगरातील व्यावसायिकाला ऑनलाईन हॉटेल रेटिंग देण्याचे आमिष दाखवून 25,94,390 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। व्यावसायिकाने 6 मार्च 2026 रोजी फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 6 ते 11 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ही घटना घडली आहे। संशयित आरोपी दीपक नायर उर्फ रवीन राज आणि मेघा उर्फ मालू या दोघांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला। नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली असून या संस्थेसह मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्या वतीने निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याचे आदेश फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढण्यात आले होते। त्यानुसार नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकार विभागाने तालुका पातळीवर दिले। मार्च अखेर नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे। महिलांनी रोजगाराभिमुख कौशल्य आत्मसात केल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर होतील, असा विश्वास अहिल्यानगरच्या महापौर ज्योती गाडे यांनी व्यक्त केला। अहिल्यानगर येथील इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जलतरंग ही टाय अँड डाय या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। आजकालच्या आधुनिक युगामध्ये सर्व प्रकारच्या शिक्षणाला आत्मसात करून परंपरा जपत महिलांनी आपापल्या क्षेत्रामध्ये सक्षम होणे गरजेचे आहे। रूढी व परंपरा बुरसटलेले विचार बाजूला सारून समाजासाठी आपली गुणवत्तापूर्ण योगदान देणे गरजेचे आहे। महिलांनी प्रत्येक कालखंडात त्रास सहन केलेला आहे, परंतु त्याचा बाऊ न करता स्वतः मजबूत होऊन पुढे येण्याचा काळ आता सुरू झालाय, असं प्रतिपादन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केलंय। शहराची खबरबातमध्ये इथे संपतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।